बीड झालाय एकेकाळचा बिहार। बीड जिल्हाच गुन्हेगारीच्या सावटाखाली। बीडचं भविष्य काय? सरकार दुर्लक्ष करतंय का? नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत। राजकीय नेत्यांचे निकटवर्ती गुन्ह्यांमध्ये अडकत असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीररित्या उपस्थित झाला। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 ला हत्या आणि त्यानंतर चर्चेत आला बीड जिल्हा। बीडमध्ये सध्या समोर येत असलेल्या घटना, मारहाणीचे व्हिडिओ यामुळे राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येत आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणापासून बीड सातत्यानं चर्चेत आहे। अशातच बीड मधील राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीयांचे व्हायरल होत असलेले व्हिडिओ, ऑडिओ क्लिप यामुळे बीड मध्ये नेमकं काय सुरू आहे? बीडचं बिहार होत आहे का, असा सवाल निर्माण झाला आहे। अशातच धनंजय मुंडे यांना देखील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर आता आणखीन एक व्हिडिओ समोर आला होता। त्यामध्ये धनंजय देशमुख यांचे साडू यांचा देखील एक व्हिडिओ समोर आला। त्याबाबत त्यांच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर आज दादासाहेब खिंडकर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांना शरण आल्याची माहिती समोर आली। दादा खिंडकर याला पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। तरुणाला अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणात दादासाहेब खिंडकर विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। कलम 307 अपहरण, कट रचणं यासह इतर कलमांचा समावेश करण्यात आला आहे। तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। आरोपीमध्ये दादासाहेब खिंडकर सह इतरांचाही समावेश आहे। दादासाहेब खिंडकर हे मृत सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांचे साडू आहेत। तरुणाला अमानुष मारहाण केल्या प्रकरणात धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर खिंडकर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांना शरण आला आहे। एका तरुणाला अमानुष मारहाण करणारा दादा खिंडकर हा दुसरा तिसरा कोणी नसून तो धनंजय देशमुख यांचा साडू आहे। धनंजय देशमुखांच्या प्रत्येक आंदोलनात दादा खिंडकर सक्रिय होता। एकीकडे न्यायासाठी रस्त्यावर आणि दुसरीकडे एका तरुणाला अमानुष मारहाण करणं कितपत योग्य आहे, असा सवाल दादा खिंडकरमुळे उपस्थित झालाय। धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकर ज्याने एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। 13 जानेवारीला जेव्हा धनंजय देशमुखांनी मस्साजोग मध्ये टाकीवर चढून आंदोलन केलं होतं, त्यावेळीही दादा खिंडकर त्यांच्यासोबत टाकीवर चढून आंदोलन करत होता। दादा खिंडकर बीड मधील बाभुळवाडी गावचे सरपंच आहे। धनंजय देशमुखांच्या सरपंच साडूकडूनच एका युवकाला अमानुष मारहाण केल्याची घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली। दादा खिंडकरच्या टोळीकडून युवकाला पाईप, काट्या आणि बेल्टनं मारहाण करण्यात आली होती। या घटनेमुळे खरंच बीडचं बिहार तर झालं नाही ना, असा प्रश्न सर्वांना पडतोय। तर बीड मध्ये काय सुरू आहे? कायदा सुव्यवस्था ढासळते का? बीडचं बिहार होतंय का? हा बदलाचा टप्पा आहे की आणखीन एका अजरातकडे वाटचाल? या संपूर्ण घटनेवर तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये कळवा। आम्ही तुमच्या प्रक्रियांची वाट पाहतोय। आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोतच। पुढील अपडेटसाठी पाहत राहा पुणे प्राईम न्यूज।